प्रश्न 76. श, स, स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, उष्म व्यंजने. प्रश्न 77. अनुनासिकाला काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए, अनुस्वार. प्रश्न 78. योग्य शब्द लिहा. ई, ए, रू हे स्वर आहेत. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी, विजातीय. प्रश्न 79. मराठी वर्णमालेतील ह हा कोणता वर्ण आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए, महाप्राण. प्रश्न 80. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, च, छ. प्रश्न 81. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, ळ. प्रश्न 82. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, 14. प्रश्न 83. क्ष आणि ज्ञ ही आहेत. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, संयुक्त व्यंजने. प्रश्न 84. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए, उ, ऊ. प्रश्न 85. अर्धस्वर कोणते ते ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, य, र, ल, व. प्रश्न 86. अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी, नाक. प्रश्न 87. समस्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, सवर्ण स्वर. प्रश्न 88. पुढील गटातील परसवर्ण शब्दांचा गट ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, पंडित, चंचल, गड्डा. प्रश्न 89. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना आधी स्वर यावा लागतो यांना असे म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, स्वरादी. प्रश्न 90. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक निर्माण होते. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, संयुक्त स्वर. प्रश्न 91. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, 4 आहे. प्रश्न 92. पुढे काही विधाने दिली आहेत त्या आधारे योग्य पर्याय निवडा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, अ आणि ब बरोबर. प्रश्न 93. बिंदूंच्या खणखणीत उच्चारास काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, अनुस्वार म्हणतात. प्रश्न 94. खाली दिलेल्या वाक्यामधून अयोग्य असलेल्या पर्यायांची अचूक निवड करा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, दीर्घ स्वर संयुक्त यांचा उच्चार करण्यास खास घ्यावा लागतो. प्रश्न 95. मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, 25. प्रश्न 96. पुढील वाक्यातील रिकामी जागा अचूक पर्यायाने भरा. शब्दांच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए, अनंत्य अक्षर. प्रश्न 97. एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, दूध. प्रश्न 98. मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दांचा अर्थ काय आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, वर्ण. प्रश्न 99. र या व्यंजनांची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी, 4. प्रश्न 100. वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षरे लुप्त होण्याच्या मार्गावर नाही? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी, ज्ञ.